कला दर्पण न्यूज। हुपरीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट, नव्या ठाणेदारांसमोर कायदा सुव्यवस्थेचं मोठे आवाहन। हुपरी शहरात मागील काही काळात अवैध धंदे आणि गुन्हेगारीनं कधी नव्हे एवढा कळस गाठल्याचं चित्र दिसतंय। तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळात शहरात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्यानं होत असली तरी आतापर्यंत त्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होतीये। दरम्यान हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांची बदली चंदगड इथं झाली असून त्यांच्या जागी जयसिंगपूर पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक सत्यवान हके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते लवकरच हुपरी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारणार असून त्यांच्यासमोर शहरातील अवैध धंदे रोखण्याचे मोठे आवाहन उभे ठाकले। चंदेरी नगरी म्हणून देशभर ओळख असलेल्या हुपरी शहरात अनेक मातब्बर लोकप्रतिनिधी असतानाही अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याचं बोललं जाते। शहरात ठिकठिकाणी गावठी दारू विक्रीची ठिकाणी किराणा दुकानांप्रमाणे खुलेपणाने सुरू असल्याचं चित्र दिसते। विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरूनच अशा व्यवसायाची सुरुवात होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विशेष म्हणजे गुन्हेगारीचा वाढता आलेख इतका गंभीर झालाय की नुकतेच 8 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला 10 जणांना तब्बल 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करावी लागली आहे। या कारवाईवरूनच शहरातील गुन्हेगारीचा वाढलेला स्तर स्पष्ट होत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असल्याची माहिती चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। तसेच शहरात ऑनलाईन आकडा, मटका व जुगार यांसारख्या बेकायदेशीर व्यवहारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला जातोय। याकडे पोलीस यंत्रणा सोयीस्करपणे डोळे झाक करत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऐकू येते। दरम्यान शहर व परिसरात घरफोडी व चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचं दिसून येत आहे। अनेक चोरींचा अद्याप उलगडा झालेला नसून काही प्रकरणांची पोलीस ठाण्यात नोंदही होत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत असल्याची तक्रार आहे। परिणामी शहरात चोरी, घरफोडी, मटका, जुगार आणि विविध अवैध धंदे करणाऱ्यांचा बोलबाला वाढत चालल्याचं चित्र आहे। पोलीस स्टेशन परिसरात काही राजकीय वरदहस्त असलेले एजंट आणि पंटर सतत वर्दळ करत असल्याचंही बोललं जाते। हे एजंट खुर्चीला खुर्ची लावून तडजोडी घडवून आणत असल्याच्या चर्चा शहरात सुरू असून त्यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांची प्रतिमा धुळीस मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होतीये। या एजंट व पंटर यांची खाबुगिरी कमी करून त्यांच्यावर कारवाई करणं हेही नव्या ठाणेदारांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे। हुपरी परिसरातील रेंदाळसारख्या गावांमध्ये मुरुम चोरी व क्रशरच्या साहित्याचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारीही वारंवार पुढे येत आहेत। तसेच कर्नाटकातून येणाऱ्या वाळूच्या गाड्यांकडून हप्ते घेऊन त्यांना बिनधास्त मार्ग दिला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत। शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेले काही कर्मचारी वेगळ्या ठिकाणी आडोशाला थांबून अल्पवयीन मुलांच्या गाड्या अडवून पैसे उकळत असल्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप नागरिक करतात। या प्रकारात काही खासगी पंटर व होमगार्ड यांचा हस्तक्षेप असल्याची चर्चा देखील आहे। याशिवाय शहरात रात्री उशिरापर्यंत ओपन बाजार, गांजा व गुटखा विक्री यांसारखे प्रकारही सुरू असल्याच्या तक्रारी आहेत। काही ठिकाणी आस्थापने रात्री 10 नंतर बंद करण्याच्या नावाखाली निवडणूक दुकानदारांवर कारवाई केली जाते, तर काही हॉटेल्स व आस्थापनांना मात्र रात्री उशिरापर्यंत मोकळीक दिली जाते अशीही नाराजी व्यापाऱ्यांमध्ये आहे। रस्त्यालगतची काही हॉटेल्स रात्री 12 पर्यंत सुरू राहत असल्याचं दिसून येत आहे। वरिष्ठ अधिकारी आल्यावर त्यांची जेवणाची सोय या हॉटेलमधून केली जाते, त्यामुळे त्यांना झुकतं माप दिलं जात आहे अशीही चर्चा शहरात रंगली आहे। परिणामी दारूची दुकानं रात्री 12ला बंद तर दूध हे 10ला बंद असा अजब कारभार सुरू असल्याची टीका नागरिक करतात। एकंदरीत अवैध धंदे, गुन्हेगारी, एजंटांची वर्दळ आणि प्रशासनातील ढिलाई यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याची भावना व्यक्त होतीये। त्यामुळे नव्यानं नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक सत्यवान हके हे या सर्वांवर कसा आणि किती प्रभावीपणे अंकुश आणतात याकडे हुपरी शहरासह संपूर्ण परिसराचं लक्ष लागून राहिले। पोलीस यंत्रणेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ठोस कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.